जय बद्री विशाल, जय बद्री विशाल, जय बद्रीनाथ धाम, जय बद्रीनाथ धाम, हर हर महादेव, हर हर महादेव। सोनप्रयाग मधून निघलोय आपण बद्रीनाथ धामसाठी आणि 80 ते 90 किलोमीटर प्रवास करून संध्याकाळपर्यंत आपण जोशीमठ या ठिकाणी पोहोचणार आहे। तर बघणाऱ्यांना बघू शकता रुद्रप्रयाग। तर आपल्या ड्रायव्हरने गाडी थांबवली आपल्याला रुद्रप्रयाग दाखवण्यासाठी। तर अलकनंदा आणि मंदाकिनी नदीचा संगम आहे हा। तर मस्त असा व्ह्यू बघू शकताय आणि हे चामुंडा देवीचं मंदिर आहे। जय चामुंडा देवी। संगम बघू शकता मंदाकिनी नदी आणि अलकनंदा नदीचा। ओके, तर बघू शकताय मनीषा आंटींनी मालता ज्यूस प्यायला लागलोय। तर मनीषा आंटी कसा आहे ज्यूस? तर आज मनीषा आंटीमुळं व्हेज बिर्याणी खातोय। तर बघणाऱ्यांना बघू शकता माझ्याकडून आजोबाला पण चहा। तर एक नंबर। जय बद्रीनाथ। तर बघणाऱ्यांना बघू शकता ड्रसिंग देवाचं मंदिर आहे। तर बद्रीनाथचं कपाट बंद झाल्यानंतर बद्रीनाथची पूजा इथं होते। जोशीमठ म्हणून एक स्थान आहे, तिथं हे मंदिर आहे। दर्शन घेतलंय आपण। ओके, तर बघू शकताय रात्रीचं जेवण आमचं मनीषा आंटीनं आणि माझ्यात हैदराबादी बिर्याणी आणि चिली मशरूम ग्रेव्ही मागवली। तर मनीषा आंटीनी माझ्यात मजा आहे, काहीतरी वेगळं काहीतरी खातोय आम्ही। तर ठीक आहे, कशी बरी डिश? तर टेस्ट आवडली मनीषा आंटीला, एक नंबर। तर ओके, तर बघू शकताय जोशीमठ टू बद्रीनाथचा हा निसर्गरम्य प्रवास। टोटल 80 किलोमीटरचा हा खडतर प्रवास करून आपण बद्रीनाथचं दर्शन घेणार आहोत। बेस्ट पाणी। तर बघू शकता इकडे चंद्र आणि इकडे सूर्य। तर बघणाऱ्यांना बघू शकता बद्रीनाथ मध्ये स्वागत आहे तुमचं। तर देवभूमी उत्तराखंड मधील 4 धामांपैकी 3 धाम आपण पूर्ण केलेत आणि 4थ्या धामाला आपण चाललोय बद्रीनाथ धाम। आणि अखंड भारतातील 4 धामांपैकी हे एक धाम आहे बद्रीनाथ धाम। तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण दर्शन घ्या। तर नेहमीप्रमाणे आपल्याला आपले लोक भेटलेत, बघू शकताय। तो बोलो विष्णु भगवान की, बद्रीनाथ महाराज की जय बद्री विशाल की। तर देवभूमी उत्तराखंड मधील 4 धाम झालेत आपले आणि हा भारतातला आणि बद्रीनाथ हे भारतातील 4 धामांपैकी एक धाम आहे। तर भारतातला पण एक धाम पूर्ण झाला आपला। तर आता आपण बद्रीनाथ मधून मानागावला चाललोय। तर भारतातलं पहिलं गाव आहे मानागाव। मोठ्या गाड्या भरपूर असल्यामुळं फक्त 2 व्हीलर जातात मानागाव पर्यंत आणि
हे दोस्त मला बद्रीनाथ मध्ये गाठ पडलेले. तर आता आपण यांच्यासोबत मानागावला चाललोय. तर बघणाऱ्यांना बघू शकता भारतातल्या पहिल्या गावात आलोय आपण मानागाव मध्ये. तर जाऊया नक्की काय आहे ते बघूया. इथनं तर रोड सुरुवात झाली बघू शकताय. तर बघू शकताय मानागाव. तर एवढंच आहे नाही का. तर मानागाव मध्ये आपण चाउमीन मागवले. चाउमीन खायला एक नंबर चाउमीन आहे. तो ठीक है, ये मेरा नया नेपाल का दोस्त है रवि किशन. तो ठीक है जाते हैं हम. तर बघू शकता किती सुंदर असं मंदिर आहे. ड्रायव्हरनं आम्हाला बाहेरनच बघायला लावलेलं पण आता आम्ही धाडस करून चालत चाललोय नाही का मंदिरापर्यंत. तर बघणाऱ्यांना बघू शकता आपण आता धारादेवीला चाललोय. तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण दर्शन घ्या. तर बघणाऱ्यांना बघू शकता आपली 10 दिवसाची ट्रिप झाली. चारधाम यात्रा झाली. तर आता मला या लोकांना सूट वाटत नाही तरी पण आता आपल्या घरी जायला लागेल आपल्याला. आणि हमको नहीं समझ में आ रहा है हिंदी में बताओ. तो सब अपने अपने घर जाएंगे आज. तो सब बाय बाय टाटा. और दादी मेरे को बहुत याद आएगी तुम्हारी दादी. दादी दादा मर जाएंगे. अरविंदो अरविंदो यार अभिषेक हॅपी बर्थडे. तो चला जा बाय बाय टाटा. ओके. आणि आमचे लाडके चाचा राजस्थानला आल्यावर यांच्या घरी जाणार आणि फिरणार मी राजस्थान मध्ये आणि घाटू श्यामला जाणार 100%. हो ना. बिलकुल. ओके. तो चला आता बाय बाय टाटा. जागा हरिद्वारला. ओके. तर बघणाऱ्यांना ऐकू शकता बद्रीनाथचा संपूर्ण खर्च. सोनप्रयाग मधून हलका नाश्ता करून आपण जोशीमठला निघालो. जोशीमठला जाताना दुपारचं जेवण म्हणून आपण व्हेज बिर्याणी खाल्ली आणि रात्री जोशीमठला थांबलो. तिथं आपले 250 रुपये रूम भाडे आणि 400 रुपये जेवणाला गेले. तर पुढच्या दिवशी सकाळी चहा घेऊन आपण बद्रीनाथ धामकडे निघालो आणि बद्रीनाथ बाबाचं दर्शन घेऊन मानागावला 200 रुपये दरम्यान खायला खर्च केले आणि त्यानंतर परत जोशीमठला निघालो. तिथंही रूम केली 250 रुपये प्रत्येकी. देवभूमी उत्तराखंडमधील 4 धाम पूर्ण झाल्याच्या खुशीनं आणि शिल्लक राहिलेल्या 4 दिवसात काय करू या विचारानं मी जेवलोच नाही आणि सकाळी उठून हरिद्वारला रवाना होण्यासाठी सज्ज झालो. तर बद्रीनाथचा खर्च 1300 रुपये झाला आहे आपला. आणि 4 दिवसात मी हरिद्वारमध्ये काय केलं, कुठं कुठं गेलो ते पुढच्या व्लॉगमध्ये बघा. तोपर्यंत चला आता बाय बाय टाटा. तर बघणाऱ्यांना बघू शकता 10वा दिवस संपला आपला आणि आपण हरिद्वारला आलोय आणि आता 5 वाजून 15 मिनिटं झाली. तर जाऊया गंगेच्या आरतीला. ओके. आज गंगा मैया की साक्षी में संकल्प लेते हैं कि पतित पावनी माँ गंगा के जल की पवित्रता एवं निर्मलता बनाए रखने हेतु गंगा जल को प्रदूषित नहीं करेंगे.
गंगे संकट हरणी मंदिराच्या बाहेरच आहे बरोबर मोहनची पुरेवाले मनीष आंटीने मला सजेस्ट केले ते भारी वाटते म्हणून तर खाऊन बघूया टेस्ट कसे एक काय आहे आलू और छोले आलू और छोले चना और चटणी मनीष आंटीला माझ्यासारखं खायला नाद आहे मनीष आंटी काय सोडत नाही का खायला तर चटणी आधी चटणीत खाऊन बघूया काय आणि भाजी पण भारी तर स्वीट मनीषा आंटीसाठी स्वीट गुलाबजामुन मागवले मस्त लागते ना किधर से बिलोंग होते हैं हैम बोलते हैं मनाली का टेस्ट है हाँ मनाली से आता है सब कुछ ना इसे हैम बोलते हैं ट्रूली बेस्ड हिमालयन ड्रेसेस होती हैं इसमें बॉम्ब भी आता है कूल भी आता है विंटर समर दोनों आते हैं बहुत सारे आर्टिकल्स हैं हमारे पास नेपाली दिख रहे हैं ना ये लोग तर मनीषा आंटी बरोबर हरिद्वारचं मार्केट फिरून आणि शॉपिंग करून मस्त वाटलं तर आपल्यासाठी 2 कॉर्ड्स आणि आरुष गोटू आणि मुलीसाठी आपण कपडे घेतलेत उद्या नियोजन बघूया तर चला आता बाय बाय टाटा गुड नाईट जाऊया तर रूमवर आणि भेटू उद्या सकाळी नवीन कपड्यात ओके